व्हिडिओच्या सुरुवातीलाच पदपथावरील हा बोगदा या नाल्याचं जे झाकण आहे ते कुठे गॅस झालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ आमची भिवंडी, आमचे भिवंडीतील रस्ते आणि आमच्या भिवंडीतील 3 अशा बाबी ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. जे आपण बागे फिरदोसच्या दिशेने चाललेलो आहोत आणि तुम्ही रस्ता पहा, त्या रस्त्याचे अस्तित्वच नाहीये. नुसते पेवर ब्लॉक इकडून तिकडून टाकलेत आणि या रॉंग साईड जाण्यासाठी थांबलेला व्यक्ती पूर्ण रस्ताच एकदम बेकार झालेला आहे. तर ज्या काही 3 बाबी आहेत त्यातली एक बाब आता सर्वप्रथम आपल्या समोर येणार आहे. आपण कुठल्याही शहरात गेलो का त्या शहरात असलेल्या उड्डाण पुलावर एक दिशादर्शक फलक लागलेला असतो, जो आपल्याला कुठल्या दिशेने गेल्यास कुठे आपण पोहोचू याची माहिती देत असतो. परंतु हा पहा, हा आमचा ब्रिज आणि वरती जो तुम्ही पाहिला तर फलक काय होता फलकावर, नसेल पाहिलं तर पुन्हा मागे फिरून बघा. फलक पूर्णपणे काळा पडलेला होता. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दिशा दाखवलेली नव्हती की कुठला मार्ग कुठल्या दिशेने जातो. या उड्डाण पुलावर म्हणजेच हा जो वंजारपेठ नाक्याचा फ्लायओव्हर आहे याच्यावर 3 वळण आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा, ज्या ठिकाणी नियमित रॉंग साईडने वरती येणारे असतात, आणि एक नाशिककडे जाणारा, ज्या ठिकाणी येऊन लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रॉंग साईडने जातात, आणि एक हा सरळ जाणारा मार्ग जो वाड्याच्या दिशेने जातो. तर सर्वात पहिली बाब आपण पाहिली ती जो चेंबर ओपन होता झाकण गटाराचा तो. त्यानंतर आपण दुसरी बाब पाहिली ती रस्ता खराब. तिसरे बाब जे पाहिले ते आपण उड्डाण पुलावर येताना कुठल्या प्रकारचे सूचना फलक नसले, कुठल्या प्रकारे दिशादर्शक असे खून नसलेला दिशादर्शक फलक पाहिलात. आणि 3 मिनिटात 3 बाबी. तिसरी जी बाब आहे ती तुम्ही ते पाहू, गेले 3 रविवार झाले मी या ठिकाणी ही गोष्ट नोटीस करतो, ही बाब नोटीस करतोय. या ठिकाणी रस्ता अडवण्यात आलेला आहे. कामवारी नदीवरील ही पहा, हा रस्ता अडवण्यात आलेला आहे. 3 रविवार झाले, कदाचित 4था रविवार आहे, परंतु ते कुठल्याही प्रकारचे कामे होताना दिसत नाही. हा रस्ता का बंद करण्यात आलेला आहे ते समजत नाही. रस्ता जिथनं बंद केला तिथे देखील गाड्या पार्क असतात आणि रस्ता तिथे बंद झाले तिथून देखील गाड्या पार्क असतात. आणि या कामाला कधी सुरुवात होईल, ते का बंद केलं आहे याचा देखील खुलासा नाही. असो, कास आपली मराठी 3 मिनिटात 3 बाबी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.